जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 20वा दिवस आहे. आदरणीय श्री यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपला गुरुप्रार्थना श्लोक करून या सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांनी स्वस्थ बसा, डोळे बंद करा, हात जोडूया. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. होवा डोळे उघडूया. जय श्रीराम. जय गुरुदेव. बरं, काही काही गोष्टी मी सत्र सुरू करण्यापूर्वी आवाहन करतो, पुन्हा थोड्या वेळाने आठवण करून देईल, कारण काही काही लोक लेट जॉईन होत आहेत. आपल्या आवडीचा जो कुठला मंत्र असेल त्याचं एकदा स्मरण करून ठेवा. आज त्याचा उपयोग करू आपण थोडासा. तुमचा जो काही असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, दिगंबरा दिगंबरा असेल, ओम नमः शिवाय असेल, ओम गणपतये नमः असेल, आणखी जो कुठला असेल, तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या संस्कृतीप्रमाणे जो योग्य मंत्र तुम्हाला वाटत असेल त्याचं स्मरण करा. आणि त्याचा उपयोग आपण आज शेवटी करणार आहोत. आपण योग वासिष्ठमध्ये प्रभू श्रीरामांचं वैराग्य, त्यांना त्या वैराग्यातून बाहेर येण्यासाठी वसिष्ठ ऋषींनी केलेला उपदेश, त्या उपदेशामध्ये वसिष्ठांनी सांगितलेले प्रयत्नांचं महत्त्व, ह्या जीवनात आणि याच्या पुढे जे काही प्राप्त होत असेल ते केवळ आणि केवळ प्रयत्नांच्या माध्यमातून होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं. हे प्रयत्न शुभ असावे, गुरु शास्त्र वचन यांच्या अनुसारे असावेत. हे जे प्रयत्न आहेत यांना इफेक्टिव्ह करण्यासाठी वसिष्ठ ऋषींनी मोक्षाचे 4 द्वारपाल सांगितले. त्याच्यामध्ये शम, विचार, संतोष आणि साधुसंगती. त्यानंतर हे जे काही क्रिएशन आहे, हे जे काही आपण बघतो उत्पत्ती, या बाबतीत सगळं काही केवळ मनाच्या स्वरूपानेच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी ते स्पष्ट करण्यासाठी लीला आणि सरस्वती यांची गोष्ट वसिष्ठ ऋषी सांगतात. आता या लीला सरस्वती प्रकरणामध्ये आपण बघितलं, लीलेनी तिचा पुढचा जन्म बघितला, मागचा जन्म बघितला. आताच्या जन्मातून ती पुढच्या जन्मात विदुरथाच्या जन्मात गेली आहे. विदुरथाचा मृत्यू झाला आहे, तो आता परत आपल्या पूर्वीच्या शरीरात आला. त्या पुढच्या जन्मातली त्याची पत्नी पण तिथे आली. आणि या ठिकाणी ही जी पद्मलीला आहे, मूळ लीला, ती त्या सरस्वतीला प्रश्न विचारते आहे की हा सगळे जे काही मृत्यूचा अनुभव असतो तो कसा असतो. आणि योग वासिष्ठामध्ये अनेक ठिकाणी मृत्यूबद्दल जी काही चर्चा केलेली आहे, इन जनरल या जीवनाबद्दल जे काही सांगितलेलं आहे तो सगळ्यांचा सारांश इथे थोडा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढ्यानी योग वासिष्ठ आणि मृत्यू हा विषय संपणार नाही. पुढे जाऊन पुन्हा 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 कुठेतरी याचे संदर्भ येतील आणि पुन्हा आपण हा विषय चर्चेला घेऊ. मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा विषय घेण्याचं कारण म्हणजे केवळ एक कुतूहल असतं, मृत्यूनंतर काय होतं आणि मृत्यूनंतर जीवन आहे की नाही, मृत्यूचं महत्त्व काय. अनेकांना प्रश्न असतात की माझ्या मृत्यूचं काय होईल, माझ्या जवळच्यांच्या मृत्यूचं काय होईल, त्यांचा मृत्यू झाला तर काय.
ह्यामध्ये ह्या मृत्यूच्या कन्सेप्टला, या संकल्पनेला, की एखाद्याचा मृत्यू होतो, या संकल्पनेला आपण कसं समर्थपणे सांभाळू शकतो. तो कोणाचाही असू द्या, अगदी जवळच्या व्यक्तीचा असू द्या, किंवा स्वतःच्या बाबतीत सुद्धा अशी भीती वाटायला लागली तरी असू द्या. कधी हा मृत्यू एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा, म्हाताऱ्या व्यक्तीचा असू शकतो, कधी एखाद्या लहान मुलाचा असू शकतो, कधी एखाद्या तरुण व्यक्तीचा असू शकतो. असे जे काही सगळे कॉम्बिनेशन्स असतात याच्यामध्ये, त्यामध्ये मुळात एकच गोष्ट होते की आपल्या जवळची व्यक्ती ही अचानक किंवा आपल्याला दिसत असताना हळूहळू म्हणजे एखादी व्यक्ती खूप दिवस हॉस्पिटलमध्ये आहे, तर काही दिवसांनंतर ती जाणार हे दिसत असतं आणि तो मृत्यू आपण बघत असतो. किंवा काही जण अचानकच एकदम तो लॉस होतो, म्हणजे आताच घरात होता आणि सहज बाहेर गेला आणि नंतर एकदम ती मृत्यूची बातमी आली. तर हे सगळे प्रसंग कसे, त्यांना कसं स्वीकारायचं आणि मृत्यू म्हणजे काय, हे सगळं इथे जे योग वासिष्ठमध्ये दिलेलं आहे आणि केवळ योग वासिष्ठमधून जे दिलेलं आहे ते आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. मुळात मृत्यू म्हणजे काय? मेडिकल टर्म्समध्ये एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे काय होतं? त्याचं शरीर हे रिस्पॉन्स देणं थांबतं, ते काही उत्तर देत नाही शरीराचं. आपल्याला जे दिसतं बाहेरच्या व्यक्तीला, त्या बाहेरच्या व्यक्तीला फक्त श्वास थांबलेला एवढं दिसतं आणि शरीर थांबलेलं आहे. आता एखादा म्हणेल की नाही, मग ते स्कॅन करतात, मग हार्ट थांबलेलं आहे, ब्रेन फंक्शनिंग होत नाही वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी शरीराच्या आहेत. आपल्या अस्तित्वाबद्दल जेव्हा आपण म्हणतो की मी आहे, तर आपले जे काही वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये जे काही वेगवेगळे कोश सांगितले असतील किंवा अस्तित्वाचे स्तर सांगितले असतील, तर असं म्हटलं आहे की आपले अस्तित्वाचे साधारण 7 स्तर म्हटलेले आहे. शरीर, श्वास, नंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आपण स्वतः. हे जे 7 स्तर सांगितले आहेत, याच्यातले 2 स्तर, शरीर आणि श्वास, ह्यावरून कळतं की व्यक्ती जिवंत आहे किंवा मृत आहे. एखादी दूरची व्यक्ती हालचाल करताना दिसते आहे, आपल्याला तिचा श्वास जाणवत नाही, पण ती चालते म्हणजे जिवंत आहे. किंवा एखादी व्यक्ती झोपलेली आहे आणि तेव्हा त्या व्यक्तीचं फक्त श्वास चालू आहे एवढं जरी कळलं तरी व्यक्ती जिवंत आहे असं म्हणतो. जेव्हा या दोन्ही गोष्टी रिस्पॉन्स देत नाही, डॉक्टर आपल्या पद्धतीने सांगतील तेव्हा सांगतील. म्हणजे एकेकाळी हे सगळं स्कॅन करणं, एक्सरे काढणं आणि त्याला काय म्हणतात, ECG काढणं, या सगळ्या गोष्टी अशा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा शरीर आणि श्वास 2 गोष्टींवरून बघायचे आणि मग काही शरीराचे लक्षण असतील ते. तर इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की एखाद्या व्यक्तीचे हे जे अस्तित्वाचे 7 स्तर म्हटलेले आहेत, याच्यातलं फक्त शरीर आणि श्वास या 2 गोष्टी आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ ती व्यक्ती मृत झाली आहे असं समजलं जातं. आता खरंच मृत झालीचा अर्थ काय होतो नेमका त्यावेळेस? हे इतका अनेक गोष्टी संबंधित आहे याच्याशी. त्या आता एक एक करून जसा खूप मोठा गुंता आहे, तो उलगडताना एक पकडचा, एका बाजूची गाठ सोडायची, तिकडे थोडं ढिलं करायचं, मग इकडे जाऊन थोडं इकडे ढिले करायचं, असं करत 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 याला उलगडायचं. तर आपण एक एक गोष्ट घेत जाऊ. पहिली गोष्ट असं म्हणतात की मृत झाला म्हणजे आपण काय त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे, त्याला तो प्रत्युत्तर देत नाही, रिस्पॉन्स देत नाही. हां, म्हणजे काय होतं की मी एखाद्याशी बोललो, आता त्याने जर मला प्रतिसाद दिला तर कळतं की जिवंत आहे. पण ती जी डेड बॉडी आहे, जी मृत व्यक्ती आहे, ते मृत शरीर आहे, त्याच्याशी बोलल्यानंतर मला जर रिस्पॉन्स येत नाही, मला त्याचा प्रतिसाद येत नाही, तर मला असं वाटतं की गेलं. परंतु त्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यक्ष मी जे बोललो ते कानाच्या पडद्यावर पडलं, ते त्याच्या आतमध्ये गेलं, त्याला ते समजतं आहे. हां, किंवा त्याला काही वास येतो आहे किंवा काय आहे, हे जे आतल्या जे काही सेन्सेशन होत असतील किंवा त्याच्या मनात काही त्याच्यावरती उत्तर असतील, काही त्याला रिॲक्शन द्यायची असेल, असं जे काही होऊ शकेल, या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे त्याचा प्रतिसाद नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो मेलेला आहे. परंतु ती व्यक्ती स्वतःच्या त्या बाकीच्या क्षेत्रांमध्ये, स्वतःच्या बुद्धीच्या, मनाच्या स्तरांवरती कदाचित ॲक्टिव्ह असू शकेल. त्यामुळे हा एक भाग लक्षात घ्या की रिस्पॉन्स न येणं हे फक्त आपल्या दृष्टीने. त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, जी व्यक्ती मृत आहे तिच्या आतमध्ये काय चाललं हे आपल्याला माहिती नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग की एखादी व्यक्ती मृत पावली, याचा अर्थ मरण पावली, याचा अर्थ काय होतो आपल्यासाठी की ती असं वाटतं की ही एक शक्ती कुठेतरी निघून गेली, त्याच्यातली एनर्जी चालली गेली, आपण म्हणतो की त्याचा जीव गेला. आता इथे 2 प्रश्न येतात की गेला म्हणजे कुठे गेला?
कारण एक साधा विज्ञानाचा नियम आहे की जी काही हे चालतं बोलतं शरीर आहे, शरीर काहीतरी कार्य करत आहे, तर याच्यामध्ये कुठेतरी एनर्जी आहे, कुठेतरी शक्ती आहे. आता ही जी एनर्जी आहे ही त्या विज्ञानाच्या नियमाप्रमाणे ही नष्ट नाही होऊ शकत. ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कुठल्या तरी एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदलू शकते, रूपांतरित होऊ शकते, कन्व्हर्ट होऊ शकते, परंतु ती अशी सडनली चालली जाईल असं होणार नाही. त्यामुळे या शरीरात जी काही एनर्जी होती, जिने हे सगळं शरीर चालवलं शेवटच्या क्षणापर्यंत, ती कुठेतरी जात असेल ना, तर कुठे जाते ह्याच्यावरती आपण योग वासिष्ठ करू. बरं, ही नष्ट होऊ शकत नाही. आता कुठेतरी बाहेर जाते एका जगातून दुसऱ्या जगात असं, तर काहीतरी कुठल्या तरी पद्धतीने ती दिसली पाहिजे. जर असं नष्ट होत असेल, कुठून तरी कुठेतरी जात असेल, तर ती दिसायला पाहिजे. लोकांनी अनेक प्रयोग केले. काय त्यांना त्या व्यक्तीला कुठे काचेच्या ग्लासमध्ये ठेवलं, अनेक प्रकारचे काय म्हणतात त्याला, काचेच्या चेंबरमध्ये ठेवलं, अनेक प्रकारचे सेन्सर्स लावले, सगळं काही केलं, पण तरीही काहीही कुठेही जाताना दिसलेलं नाही. मग याचा अर्थ ती एनर्जी कुठेतरी आहे, पण कुठे गेली हे कळत नाही. आणि त्याच्यामुळे म्हणतो जीव गेला तर तो दुसरीकडे गेला, दुसऱ्या जगात गेला असं काही होत नाही, किंवा उडून आकाशात गेला असंही काही होताना दिसत नाही. कारण आहे ते सगळं तिथेच त्या शरीरातच आहे. बरं, ठीक आहे. असं जर असेल तर हे शरीर हिंदू संस्कृतीप्रमाणे तरी जाळलं जातं, किंवा बाकी कुठल्या संस्कृतींमध्ये ते पुरलं जातं, किंवा आणखी काही करतात. मग असं जर असेल तर हे सगळं नष्ट झाल्यानंतर, शरीर नष्ट झाल्यानंतर ही एनर्जी कुठे गेली मग? तुम्ही जर म्हणत असाल की ठीक आहे, शरीराच्या बाहेर नाही गेली, शरीरातच आहे, पण ती सुप्त अवस्थेत आहे किंवा काय आहे, मग आता शरीर नष्ट झालं, जळालं, काय झालं, त्याच्यानंतर ही एनर्जी गेली कुठे? हे जे काही प्रश्न आहेत योग वासिष्ठवरती आणि बाकी ठिकाणी ज्या ज्या लोकांनी विचार केलेला आहे, त्या सगळ्यांमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं ही अतिशय म्हणजे कोणाला उत्तरं मिळाली नाही. जे काही उत्तरं मिळालं ते योग वासिष्ठमध्येच दिलेलं आहे, आणि ते आपण आतापर्यंत बघितलं. ते उत्तर काय आहे की ही जी एनर्जी आहे, ही जी काही प्राणशक्ती आहे, ही कुठे जात नाही. ही स्वतःच्याच त्या आकाशामध्ये फक्त स्वतःचं दुसरं विश्व निर्माण करते. आणि ही दुसरं विश्व का निर्माण करते? कारण ही एनर्जी आहे, ही राहते, ही काही कुठे संपत नाही. त्याच्यामुळे हिचं कार्यच ते आहे की चला आपण आता पुढचं विश्व निर्माण करू आणि आपलं पुढचं जग बघायला सुरुवात करू. आता हा जेव्हा विचार येतो की हे सगळं आपण आपलं विश्व निर्माण करू आणि बघू, पण मग ही स्पेस ही तर नष्ट होत असेल ना. शरीर जळालं, ज्या स्पेसमध्ये तुम्ही म्हणता, आपण हे पूर्वी बघितलं आहे, 3 प्रकारचे आकाश बघितले आहेत आपण. एक आहे भूताकाश, जे आपण इथून आकाशगंगा वगैरे काय काय सगळं बघतो ते. दुसरं आहे चित्ताकाश, ज्याच्यात आपण आपले स्वप्न बघतो किंवा आणखी काही गोष्टी बघितल्या जातात, आतमध्ये जे आपल्याला ऐकू येतं, हे सगळं चित्ताकाश. आणि तिसरं आहे चिदाकाश. चिदाकाशमध्ये काय? चिदाकाशमध्ये हे जे काही माझं विश्व, तुमचं विश्व, हे आपण आतमध्ये जे काही निर्माण केलं आहे, त्याला जी काही स्पेस लागली, ते सगळं जिथे एकत्र येतं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथे सगळे ब्रह्मांड आहेत, त्याला चिदाकाश म्हटलेलं आहे. तर माझी आणि तुमची स्पेस ही वेगवेगळी राहते, पण शरीर संपल्यानंतर ही स्पेस, हा प्रश्न येतो की मग ही स्पेस आली कुठून? या स्पेसचं झालं काय? या आकाशाचं झालं काय? चित्ताकाश कुठे गेलं? तर एक साधं उदाहरण असं दिलं की जसं एखादा छोटंसं मडकं असतं आणि त्याच्यामध्ये हवा असते, त्याच्यामध्ये जे काही आकाश असेल, ते मडकं फुटलं. तर ते फुटल्यानंतर काय झालं? हे मडकं बाहेरच्या, त्याच्यातली जी स्पेस होती, त्याच्यातलं जे आकाश होतं, ते कुठे गेलं? तर ते बाहेरच्या आकाशात मिसळून गेलं. तसंच आपल्याही बाबतीत आपलं हे जे चित्ताकाश आहे, हेही बाहेरच्या आकाशात मिसळतं. ते काही कुठे शरीराचा भाग म्हणून नसतं. आणि म्हणून एक गमतीची गोष्ट अशी असते की आपण समजतो शरीराच्या आतमध्ये मन असतं, वास्तविक मनामध्ये किंवा चित्तामध्ये आपलं मन असतं, चित्तामध्ये आपलं शरीर असतं. कारण चित्त हे सगळं निर्माण करतं. आलं लक्षात? इथे जे आपण म्हटलं पुढचा जन्म मी बघतो आहे, तर अगोदर कोण आहे? अगोदर हे चित्त आहे, अगोदर हे मन आहे. ह्याच्यामध्ये ही जी काही स्पेस आहे, या स्पेसमध्ये त्यांनी आपलं शरीर आणि सगळं बघणं हे सुरुवात केली. त्यामुळे हा जो प्रकार आहे की आकाश कुठे गेलं, तर आकाश कुठेच जात नाही. ते आकाश या मूळ आकाशामध्ये जे चिदाकाश आहे त्याच्यात मिसळून जातं, तिथे बघतो. ओके, बरं, त्या अनुषंगाने एक विषय आठवला म्हणून सांगतो. आजच नासानी आणि आणखी कॅनेडियन स्पेस सेंटर आणि आणखी कोणीतरी असे तिघांनी एक टेलिस्कोप लॉन्च केला. आज त्याचं सगळं संध्याकाळी 5-5:30ला लॉन्चिंग होतं काहीतरी. आणि मी काही त्याच्यावर विशेष लक्ष देऊ नाही शकलो, पण माझ्या मुलांनी सांगितलं, त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. तर तो म्हणाला की 13.2 बिलियन लाईट इयर्स असं काहीतरी नंबर आहे तो.
तर हबल टेलिस्कोप जो होता आतापर्यंत तो फक्त काहीतरी एक विशिष्ट अंतरापर्यंत त्याचा एक अनुभव घेऊ शकत होता की इथे काय झालेलं असेल. पण 13.2 बिलियन लाईट इयर्स हे आपल्या या ब्रह्मांडाची या युनिव्हर्सचं क्रिएशन त्याचा ओरिजिन पॉईंट असं समजला जातो. म्हणजे इतक्या वर्षा इथून जेवढं ते अंतर आहे त्या वर्षापूर्वी काय झालं असेल त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तेव्हाचं काय घडलं होतं ते इथे बघता येईल त्या टेलिस्कोपच्या माध्यमातून. आणि बघता येईल म्हणजे त्याच्या त्या वेव्ज वगैरे येतील, त्या सेन्स करतील आणि मग त्याच्यावरून ॲनालिसिस करून ठरवतील त्याच्यात तेव्हा असं असं काहीतरी झालं होतं आणि या सृष्टीची निर्मिती कशी झाली होती हे तेव्हा कळू शकेल. तर म्हटलं ठीक आहे, हां आमच्या योग वासिष्ठवरती विश्वास आहे, ती शेवटी एकूण एकच कळेल की काहीच नव्हतं आणि शून्यातून काहीतरी झालेलं आहे, किती शोधत बसा. मला काही त्या रिसर्चबद्दल अनादर आहे अशातला प्रकार नाही आहे, अतिशय मनापासून आदर करतो कारण हे शेवटी विज्ञान आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनासाठी आणि आपल्या सगळ्या सृष्टीसाठी हळूहळू कळत जाते. पण आपल्या शास्त्रांमध्ये आणि यांनाही विज्ञानच म्हणायला पाहिजे, आपले जे योगशास्त्र आहेत त्यांच्यामध्ये या गोष्टींबद्दल बऱ्यापैकी दिलेलं आहे. इनफॅक्ट मध्ये जो काही गॉड पार्टिकलचा वगैरे शोध लागला होता, स्वित्झर्लंडमध्ये बिग बँग थेरीचा त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता, बिग बँग एक्सपेरिमेंट, आणि त्याच्यामध्ये गॉड पार्टिकल आणि आणखी एक पार्टिकल, तर ते माया आणि ब्रह्म अशा स्वरूपात त्याचा शोध लागला होता असं आपले काय म्हणतात त्याला आध्यात्मिक लोक हे सगळं सांगत होते. सो असो, हे शोधतील आणि त्याच्यात जे काही मिळेल तेव्हा ते मिळेल, परंतु तो फक्त एका युनिव्हर्सचा शोध आहे आणि असे अनेक युनिव्हर्सेस आहेत. तर त्यांच्याबद्दल जेव्हा माहिती मिळेल तेव्हा मिळेल. आता आपण मृत्यूबद्दल आणखी थोडी माहिती घेऊ की एक्झॅक्टली मृत्यू होतो म्हणजे काय होतं. एखाद्याचा जीव जेव्हा जातो, काल आपण त्याला थोडंसं स्पर्श केला होता या विषयाला, की मृत्यू होताना शरीरात अनेक प्रकारच्या वेदना होतात किंवा साधारण मृत्यू होतो. जसं त्यांचं जीवन असेल, जसं त्या व्यक्तीचं आचरण राहिलेलं असेल त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीचे ते अनुभव आणि त्या अनुभवांच्या अनुषंगाने मग त्यांचा मृत्यू. तर ह्या मृत्यूच्या काळात आता खरंच मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर अनेक ठिकाणी अशी चर्चा केलेली आहे. आपण जर सहज गुगलवरती किंवा आणखी इंटरनेटवरती थोडं बघितलं की एक्सपिरियन्स आफ्टर डेथ और हाऊ द डेथ अकर्स असं काही काही आपण ऐकलेलं. तर हे कोणी सांगितलं असं म्हणतात, हे त्यांनी सांगितलं ज्यांनी मृत्यूच्या जवळचा अनुभव घेतलेला आहे. त्याला नियर डेथ एक्सपिरियन्सेस असं म्हटलेलं आहे. मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नियर डेथ एक्सपिरियन्स त्यांनी काय सांगितलं की मी अगदी मरायला गेलो होतो आणि ऑलमोस्ट मेलोच होतो, पण तिथून थोडक्यात वाचून परत आलो. त्यावेळेस मी काय काय बघितलं, तर त्यावेळेस मी असं बघितलं की एक मोठा टनेल आहे, म्हणजे मोठा पाईप म्हणता येईल त्याला, हां, किंवा पाईपलाईन असल्यासारखं. त्याच्यामध्ये सगळा दूरपर्यंत प्रकाश होता आणि आणखी अशा प्रकारचे काही काही वर्णनं लोकांनी केलेले. आता इथे माझ्या मनात काही प्रश्न आले. मी या सगळ्यांना खरंच खूप चॅलेंज करतो अशातला भाग नाही, पण एक बेसिक क्वेश्चन्स काही येतात सहज कॉमन सेन्सचं म्हणून. योग वासिष्ठ मुळात आणि कुठलेही अध्यात्मशास्त्र हे या असल्या गोष्टींना महत्त्व देत नाही. ते यांना ह्या अनुभवांना ग्राह्य धरत नाही. योग वासिष्ठच्या दृष्टीने मृत्यूचा अनुभव हा पूर्णपणे वेगळा आहे, तो आपण काय तो बघू. परंतु हे जे बाकी लोकांनी सांगितलेले अनुभव आहेत यांच्यात किती तथ्य आहे हे थोडासा एक समजून घेण्याचा प्रयत्न करू. माझ्या दृष्टीने सरळ सरळ दोन गोष्टी. एक तर माणूस जिवंत आहे, नाही तर मेला. मेलेला माणूस परत येणं हे शक्य नाही. तो मृत्यू पाहून परत आला आणि त्यांनी मला असे अनुभव आले तसे अनुभव आले असं सांगणं हे सहसा पटत नाही. कारण तो गेला. आता दुसरा एखादा जर असं म्हणत असेल की मी ऑलमोस्ट गेलो होतो, 90% गेलो होतो, तर हे जे 90% मृत्यूचा अनुभव घेतला तर याचा अर्थ तुम्हाला 100% काय हे माहिती आहे. हां, म्हणजे 1 2 3 4 5 समजा पायऱ्या असतील तर मी 4थ्या पायरीपर्यंत जाऊन आलो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 5 पायऱ्या असतात आणि 4थ्या पायरीच्या पुढे काय असतं हेही माहिती आहे. पण हे कशावरून माहिती आहे? जर हे कोणीच 100% सांगू शकलं नाही आतापर्यंत की नेमकी 5वी पायरी काय आहे, तर त्याच्या अगोदरची 4थी पायरी हीच असेल हे कशावरून सांगायचं? बरोबर आहे. त्याच्यामुळे माहिती आहे तर माहिती आहे, नाही तर काहीच माहिती. मग ते तिथपर्यंत जे काही असतील ते केवळ एक आपले भ्रम असू शकतात. आणि अनेक डॉक्टरांनी या विषयावरती जेव्हा त्यांनी आपले मतं मांडले तर त्यांनी हेच सांगितलं की हा एक भ्रमाचाही भाग असू शकतो, की त्यावेळेस मला काहीतरी होत आहे, असं होत आहे, तसं होत आहे. हा भ्रमाचा भाग असू शकतो. प्रत्यक्षात मृत्यू असेलच किंवा मृत्यूजवळ गेले असतील असं आवश्यक नाही. त्यामुळे ह्या बाकीच्या ज्या थेअरीज आहेत त्या ॲटलिस्ट मी तरी सहजासहजी स्वीकारत नाही.
की मृत्यूच्या वेळेस असं बघितलं तसं बघितलं आणि ऑलमोस्ट तिथपर्यंत गेलो होतो. हा जो ऑलमोस्टचा प्रकार आहे हा त्यांनी सांगावा की ज्यांना 100% माहिती आहे की पुढच्या पायऱ्या काय आहेत म्हणून. नाहीतर आपण प्रकाश बघितला आणि त्याच्यानंतर आणखी 100 पायऱ्या असतील, कोणाला माहिती. त्यामुळे ह्या गोष्टींकडे योग वासिष्ठ तरी विशेष त्याला महत्त्व देतो. मग योग वासिष्ठमध्ये काय सांगितलं आहे मृत्यूबद्दल? तर मृत्यूबद्दल असं सांगितलं आहे की जो जीव त्याची जी काही त्याची जीवाची अवस्था असते, जे काही अनुभव असतात त्याचे जीवनाचे, त्याप्रमाणे त्याचा मृत्यू होतो. पण मृत्यूमध्ये बेसिक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपण काल जसं चर्चा केली की अनेक वेदना होतात, शरीरातल्या सगळ्या नाड्या आवळल्या जातात, सगळे प्राणशक्ती ही हृदयाकडे वाहायला लागते आणि शेवटी हा जो काही त्याचा श्वास आहे तो बाहेर गेलेला बाहेरच राहतो, आतला श्वास आतच अडकतो, पुढे काही त्याला करता येत नाही. अशा वेळेस ज्याला मरण मूर्छा म्हटलेलं आहे, म्हणजे मृत्यूच्या वेळची बेशुद्धी, ती बेशुद्धी त्याला त्या जीवाला येते. आणि त्या बेशुद्धीमध्ये मग तो साधारणपणे इथे म्हटलं आहे की वेगवेगळ्या जीवांचा वेगवेगळा काळ आहे, परंतु असं इमॅजिन करू एक तात्पुरतं की तो एक वर्षभर त्या बेशुद्धीमध्ये राहतो. आता एक वर्षभर शरीर तर राहत नाही, बरोबर आहे. एक वर्षभर फक्त ते मन, ते जे काही त्याचे उरलेले सेन्सेस आहे, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, ते त्या स्थितीत राहतात एक वर्षभर असं समजू आपण. आता ह्या काळामध्ये तो फक्त आपल्याला जशी गाढ झोप लागलेली असते, सुषुप्ती अवस्था आपण ज्याला म्हणतो, की ज्या अवस्थेमध्ये काहीही माहिती नाही काय झालं आणि काय नाही, त्या अवस्थेमध्ये तो जीव तसाच राहतो तेवढा काळ. आणि त्याच्यानंतर जशी आपल्याला हळूहळू हळूहळू जाग यायला लागते. आता इथे कधी कधी आपण जे काही थोडंसं विचार करतो, ज्याला ध्यान म्हणता येईल, असं करताना आपल्याला कधी कधी झोप लागते. आणि मग जेव्हा त्या क्षणातून बाहेर यायला लागतो आपण, मी म्हणतो हा खोल दीर्घ श्वास घ्या, शरीराप्रती सचेत व्हा वगैरे, तर त्यावेळेस अशी स्थिती असते की कुठेतरी हरवलं होतो आणि आता अच्छा मी घरात आहे, अच्छा मी आता झूम समोर आहे, आता कोणीतरी आजूबाजूला आहे, हे जे काही हळूहळू अवेअरनेस यायला लागतो, हा अवेअरनेस डोळे न उघडता आतल्यात पहिल्यांदा येतो आणि मग हळूहळू आपण इंद्रिय आपले ॲक्टिवेट करतो, सेन्सेस ॲक्टिवेट करतो आणि मग बाहेरच्या गोष्टींचा अनुभव घेतो. झोपेच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. गाढ झोपेत असतो त्या काही शुद्ध नसते, मग लक्षात येतं की अच्छा काहीतरी आहे, कुठे आहे, काय आहे, हा जो एक अनुभव यायला लागतो हळूहळू. तर ह्या अनुभवाबद्दल तिथे सुषुप्तीच्या बाबतीतही तसंच आहे की ह्या जीवाचा त्याचं जीवन संपलं आहे, त्यांनी त्या सुषुप्तीमध्ये होता आणि आता मग तो बघतो आणि आपल्या जे संस्कार असतात त्या संस्कारांप्रमाणे हळूहळू इमॅजिनेशन करायला लागतो की अच्छा हे असं होतं तसं होतं, मला असं जीवन जगायचं आहे, मला हे करायचं आहे. आणि मग त्याप्रमाणे त्याचे पुढचे जे काही पायऱ्या असतात त्या ॲक्टिवेट होतात. आता त्या काय होतात, कशा होतात, हे सगळं आपण हळूहळू एक एक चर्चा करू. इथे एक प्रश्न असा येतो की सगळ्यांच्याच ह्या अवस्था सारख्या असतात का? लीला राणींनी हा प्रश्न सरस्वतीला विचारला. तर इथे 3 आणि 3 6 भाग आणि मूळ योग वसिष्ठमध्ये आणखी भाग केलेले आहेत, पण आपण साधारणपणे 6 भागांमध्ये आणि त्यांनाही आणखी डिवाईड करू, त्यांनाही आणखी कमी करून 2 भागांमध्ये हे अनुभव आपल्याला बघायचे. 3 भाग म्हणजे जे अतिशय पापी, साधारण पापी किंवा मध्यम पापी आणि कमी पापी असे 3 टाईपचे लोक एका साईडला, आणि जे अतिपुण्यवान, मध्यम पुण्यवान आणि साधारण पुण्यवान असे 3 टाईपचे लोक एका साईडला. अशा 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत, पापी आणि पुण्यवान. आता जे पापी लोक असतील, म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यात अतिशय वाईट कर्म केले असतील, नीच कर्म केलेले असतील, त्यांच्या बाबतीतला अनुभव योग वासिष्ठमध्ये सांगितला आहे की हा अनुभव, बरं मी हेही सांगेल की फक्त या जन्माचा म्हणून नसतो, तो अनेक जन्मांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांचा अनुभव त्यावेळेस मृत्यूच्या वेळेस आलेला असतो. नाही तर एखादा म्हणेल की या जन्मात मला काहीच माहिती नव्हतं, संस्कारच नव्हते, तर मग कसा हा अनुभव आला? तर फक्त एवढाच नाही, अनेक जन्मांचे अनुभव तिथे एकत्र येतात. तर त्याचा अनुभव कसा असतो? तर गरुड पुराणामध्ये योग वासिष्ठमध्ये याचं अतिशय भयंकर वर्णन केलेलं आहे. पण इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर खूप वेदना आणि तो जो मूर्छेचा काळ असतो त्या काळात जो साधारण वर्षभर जो असतो तिथून तो बाहेर पडताना की अनेक जन्म, अनेक काळ नरकामध्ये आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या योनींमध्ये असं करत 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 मग कधीतरी तो मनुष्य योनीला प्राप्त होतो. अनेकदा त्यांची स्थिती ही पाषाण वृक्ष अशा पद्धतीने असते की जिथे पाषाण आणि वृक्ष यांच्या रूपातून ते केवळ नुसते फक्त जे आहेत भोग ते फक्त भोगू शकतात, त्यांना काही कर्तव्य कार्यसुद्धा करता येत नाही. इथे स्थावर आणि जंगम याच्याबद्दलही म्हटलेलं आहे, मी तेही सांगतो. मुळात असं होतं की इतके विषय असल्यामुळे एक एक विषय मला घेऊन जायचा आहे, पण ठीक आहे, स्थावर जंगमवरती नंतर येतो.
तर ह्या जीवांना अनेक प्रकारच्या वेदना, अनेक प्रकारचे भोग हे भोगावे लागतात आणि त्या सगळ्यांमधून मग कधीतरी सुटका होते, मनुष्यजन्म मिळतो आणि पुन्हा मग ती संधी मिळते की काहीतरी चांगलं करावं आणि ती जर तिचा उपयोग केला तर ठीक, नाहीतर आपले भोग भोगत राहतात. एखाद्याला प्रश्न पडेल की वृक्ष हे त्या राशीतले असं कसं म्हणतात? वृक्षांना काही वेदना होत नाही का? वृक्षांना काही वृक्ष तर खूप चांगलं कार्य करतात, सावली देतात, सगळं काही देतात. आपण सगळं वृक्षांचं उदाहरण देतो. मग हे वाईट कर्मांचे परिणाम म्हणून इथे आले असं कसं होऊ शकतं? तर आहे ते आहे. तुम्ही जर वृक्षांचं जीवन बघितलं तर जसे ते वाढत असतात तसं त्यांना वेगवेगळ्या किड्यांचा, जंतूंचा त्रास, कोवळ्या यांच्यावरती जे त्यांना बारीक किडे चावत असतील, काही असतील, त्या वृक्षांना हर प्रकारे त्रास होत असतो. आणि त्यांच्या भोगाला मग हे असंच सगळं जे काही ऊन, वारा, पाऊस, त्यांचं कार्य त्यांच्या रूपाने होतं, सावली देणं वगैरे किंवा काय असेल. न कळत का होईना त्यांच्याकडून चांगले कार्य घडत असतील, परंतु अदरवाईज म्हटलं तर ते फक्त तिथे एक सफरिंगसाठी असतात, भोगण्यासाठी असतात. कुठेतरी मी असं वाचलं आहे की काही काही वृक्ष किंवा काही काही झाडं हे एक्सेप्शनल आहेत, कारण त्यांचं कार्य हे वेगळं असतं, की त्या कार्यासाठीच मुद्दाम तिथे आलेले असतात. जसं तुळशीचं एक आपण रोपटं म्हटलं तर ते अतिशय पवित्र समजलं जातं. तुळशीचं रोपटं हे त्या एका विशिष्ट इच्छेतून आणि काही कार्याच्या उद्देशाने आलेलं असतं, म्हणून त्याचं महत्त्व वेगळं आहे. परंतु इन जनरल इथे योग वासिष्ठामध्ये वृक्षांबद्दल जे म्हटलेलं आहे ते असं आहे की हे केवळ तुमचे कर्मांचे परिणाम असतात, की जिथे आता काही करू शकत नाही, आता फक्त तुम्ही तिथे थांबा आणि वर्षानुवर्ष वाट बघा की आता मला मुक्ती केव्हा मिळेल. मग ते एखादा मोठा दगड असू द्या, एखादा पर्वत असू द्या, केवळ हे त्याच कर्मांचे परिणाम की आता बघत राहायचं सगळं आणि मोक्ष केव्हा मिळेल याची वाट बघायची, सुटेल केव्हा याच्यातून मोक्ष वाट बघत राहायची. कारण यांना कार्य स्वतःहून काही करत नाही, जे काही होत आहे ते त्यांच्या त्या रूपाने कार्य होत आहे, जे काही होत असेल त्यांच्याकडनं. मनुष्य जन्म असा आहे की इथे ठरवून कार्य करता येतं, बाकी कुठल्याही जन्मामध्ये हे ठरवून कार्य करता येत नाही. हा साधारण एक पापी लोकांच्या बाबतीत घडलेला प्रकार. म्हणजे काय होऊ शकतं? आता ज्यांनी पुण्य केलेले आहेत, योग साधना केली आहे, प्राणायाम ध्यान केलेलं आहे, जीवन चांगलं व्यतीत करत आहेत, अध्यात्माचा अभ्यास करत आहेत, अशा लोकांच्या बाबतीत, आणि जे कुठल्याही दुसरा एक त्याचा भाग असा आहे की ज्यांनी कुठल्याही दुर्वासना, ज्याला आपण म्हणू षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या मागे न लागता आपलं जीवन चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यतीत केलं, तर त्यांना त्या पुण्यवान कॅटेगरीत टाकलं जातं. आणि मग काही त्याच्यातले जे अतिपुण्यवान असतात ते मुक्त होतात. काही जण पुढे वेगवेगळ्या युनिट, म्हणजे जे चांगल्या युनिट आहेत जसं विद्याधर वगैरे आहे, अशा प्रकारचा अनुभव घेतात आणि मग त्यांचे सगळे पुण्यांचा अनुभव घेऊन, पुण्यांच्या फळांचा उपभोग घेऊन मग ते पुन्हा पृथ्वीवरती जन्माला येतात. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये एक गोष्ट अशी सांगितली की जेव्हा हा पुन्हा जन्म होतो ना, तर हा 4 पावलं पुढे जातो. याचा अर्थ कसा आहे की आज एका क्षेत्रात आहोत, आज एका परिस्थितीत आहोत, आज आपण स्वतः संघर्ष करून योग वासिष्ठ वाचायला किंवा काही करायला सहज इथे आलो, पण ह्याचा परिणाम पुढे असा होईल जर सुटलो नाही समजा, ओके, सुटण्याची शक्यता जास्त आहे, पण तसं नाही झालं तरी चिंता करण्याचं कारण नाही. आणि प्रभू श्रीरामांनी हा प्रश्न पुढेही विचारला आहे. हाच प्रश्न अर्जुनाने भगवद्गीतेतही विचारला होता की चांगल्या मार्गावरती असताना समजा चुका झाल्या किंवा काही झालं तर मग काय होतं, मग त्याच्यातून माणूस पुन्हा मागे पडतो का? तर असं नाही आहे. इथून तुम्ही नेहमी 4 पावलं पुढेच जात राहणार आहात. होऊ शकेल की 4 पावलातलं 1 पाऊल मागे याल, परंतु याचा अर्थ असा आहे की पूर्ण परत फिरा. हा मार्गच असा आहे, याच्यावरती एकदा आले की बस पुढे 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 पुढेच जात राहणार आहोत. त्याचा एक उदाहरण म्हणजे त्याचं जे काही स्वरूप कसं असतं तर हे सांगितलं आहे की पुढच्या जन्मी मग ती व्यक्ती एका चांगल्या कुळात जन्म घेते. त्याला आपल्या या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे जे काही सुयोग्य वातावरण हवं असतं ते वातावरण तिथे त्याला मिळतं. त्याचा तो आनंद घेतो आणि आपलं हे कार्य पुढे नकळतपणे चालवत राहतं. आपल्यातले जे कोणी एक सहज तुलना करायची झाली तर आपल्यातल्या कितीतरी जणांना इथे आज योग वासिष्ठाला येणं सहज शक्य झालं, ऐकायला सहज शक्य झालं. मुळातच कुठेतरी असं वाटलं नाही की खूप भव्य दिव्य करायला चाललो आहे, एक चांगली गोष्ट करता एवढं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला एक जाणीव झाली की अच्छा, योग वासिष्ठ आलाय, चला चांगलं ऐकायला जो. हां, इथून कारण आपली ती स्टेट एक तयार होती, मनाची अवस्था अशी तयार होती, काहीतरी एका विशिष्ट भूमिकेतून आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. पण या जगात असेही जीव आहेत की ज्यांना या गोष्टीशी काही घेणं देणंच नाही, कधी ऐकलंच नाही
ते टोटली पूर्णपणे वेगळ्या दुनियेत असतात. आणि जेव्हा त्यांना या योग वासिष्ठबद्दल म्हणा, भगवद्गीतेबद्दल म्हणा, आणखी दासबोध असेल किंवा आणखी कुठल्या ग्रंथाबद्दल सांगायचं झालं तर त्यांना ते स्ट्राईकच होत नाही. त्यांच्या डोक्यात येतच नाही तो विषय. ते याच्याकडे अजिबात येत नाही. ते परत आपल्या आपल्या मार्गाने परस्पर कुठेतरी चालले राहतात. त्यामुळे आपण इथे आहोत तर एक काहीतरी आपल्या मागे पूर्वीचे कर्म आहेत. आपण काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून इथे पोहोचलो आहोत. हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. या जन्मीचे कर्म निश्चित आहे, प्रयत्न आहेतच. परंतु पूर्वीचंही काही होतं म्हणून आज अशा स्थितीत आहोत की योग वासिष्ठ यासारखा चांगला ग्रंथ हा आपल्या कानावर पडतोय. म्हणून मागेही मी कदाचित सांगितलं होतं, आताही सांगेल, आपला हात घ्या, आपल्या पाठीवर ठेवा आणि स्वतःचीच पाठ थोपटून घ्या. कोणी बघताय किंवा नाही बघत आहे याची लाज बाळगू नका. ओके, स्वतःला शाबासकी द्या, कारण ही गोष्ट ही विशेष आहे. योग वासिष्ठसारखा ग्रंथ कानावर पडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. अनेकांच्या बाबतीत अनुभव घेतलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी ऐकलं, ज्यांनी वाचलं, त्यांच्या जीवनात अतिशय प्रचंड परिवर्तन बघितलेलं आहे. ते जिवंत असताना बघितलेलं आहे, मृत असतानाही बघितलेलं आहे. कारण त्या काही काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही, परंतु त्यांचा अनुभव हा जाणवतो की अरे अच्छा, व्यक्ती गेली परंतु त्याच्या गेल्यानंतर सुद्धा काहीतरी सकारात्मक गोष्टी या सहज दिसून आलेल्या. त्यामुळे हा पवित्र ग्रंथ आपल्या कानावर पडतोय म्हणजे काहीतरी सुकृत आहे, काहीतरी चांगलं केलेलं आहे. आता ह्या ज्या अवस्था असतात, जीवित आणि मृत यांनी जे काही त्यांचे कर्म असतात, जीवितपणे केलेले कर्म, त्याचे परिणाम हे नंतर दिसायला लागतात. आपल्याकडे किती वेळ आहे? साडेआठ वाजले. हां, वेळ बघतोय. तर ठीक आहे, आपण काही वेळ हा विचारासाठी ठेवू आणि काही वेळ प्रश्नांसाठी ठेवू. चालेल. आणखी कुठला याच्यात विषय होता? आणखी बरेच गोष्टी याच्याशी असोसिएटेड आहेत. एक छोटीशी फिल्म बघू आपण. जे जन्माबद्दल बघत होतो ना, सायंटिफिकली केलेली ही रिसेंटली आलेली एक फिल्म आहे. मी 1 मिनिटात ती शेअर करतो आणि मग आपण बघूया. 1च मिनिट द्या आपण. ओके, मला स्क्रीन शेअर करतो. म्हणजे हे ना, जे आपण आतापर्यंत स्वप्न मृत्यू म्हणजे स्वप्न, मृत्यू म्हणजे स्वप्न असं जे म्हणत होतो ते काय आहे हे कळेल. हे सायंटिफिक मूवीमधून दिसतंय का स्क्रीन? 1 मिनिट मशीन, 1 मिनिट टाईम मशीन म्हणून सगळ्यांना दिसतंय? अच्छा, मला हे याचं हे करावं लागेल ना, ऑडिओ शेअर करावं लागेल, तो नाही तर चालला जाईल. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. शेअर साऊंड. ओके, 1 मिनिट टाईम मशीन दिसतंय सगळ्यांना व्हिडिओ ना? हो हो, चालेल, मी स्टार्ट करतो. आवाज येतोय? येतोय. Excuse me. Do you mind if I, Big country. What's that? Oh, nothing. आवाज थोडा मोठा. Another 1-minute time machine? आवाज एवढाच आहे मॅक्झिमम आहे. Damn it. Excuse me. Do you mind if I, It's a great country. What's that? आवाज पुरेसा आहे की नाही? It certainly isn't a 1-minute Hey, time okay. machine. Damn it. It's my lunchbox. It's weird. I like weird. Cool. I'm Lanes. I'm James. James. Are you trying to pick me up? No. Come on. Do I look that strong? Are you trying to pick me up? Yes. I'm trying to. Try harder. Hi. Harder. Coffee. Harder. Dinner. We go back to my place. Right now? Make sweet love. And fuck our brains out.
Finally. I'm so sick of men who can't just ask for what they want. I want you to spank my bad little boy bottom. Fine. Come on, I thought you'd. Yeah, no. I want to spank you. Oh, we're going right now. Oh. Hey, you like science? Science. My 5-year-old niece likes science. I have a doctorate in quantum mechanics. Oh, you like theoretical quantum mechanics regarding both our perceptions of time and how we deal with universal spatial geography. Yeah. What's your favorite part? The butt. We were still talking about science. Time travel. Me too. Oh, it's amazing. Scary as shit, though, right? I know. Wait, what? Why? Well, have you read the chapter on practical application? Of course, I read the chapter on practical application. And? And I am just gonna hit this little red button here. Excuse me. I'm sorry. Who are you? What are you doing with my book? Shh. I need to read this real fast. Don't worry. This one doesn't even count. Let's see here. 95 pages? Fuck that. No, I haven't actually read that. I'm too busy doing instead of reading. Doing actual practical time traveling? Have you used that yet? I don't know. Maybe. For me? Does that creep you out? No. No, it's actually really beautiful. You really think so? Yeah, I've never had a man fight for me before, let alone die for me. Well, I'm sorry, die? No, I'm still here. Yeah, not you, exactly. But that's the point of the chapter, right? Time travel's impossible. It's not impossible. I've done it. No, every time you've pushed that button, you've created a copy of yourself in a parallel world that exists 1 minute in your past. Your original body dies in the genuine or the earlier universe. Oh, How many times? I don't know. Maybe 16? Help! Anybody? Oh, not that kind of. Are you? Oh my God! Oh God! Shit! Someone please help me! Oh God! It's touching me! Okay, wake up now. I've killed myself 16 times. On the bright side, is you're the first successful multiple suicide. It's pretty cool. Hey, look. Let's go back to my place and just forget all about this stupid little murder box. Murder box. The suicide machine. Who cares? That wasn't you. It was them. I can't. Shit, really? How am I ever gonna get a boner again, knowing what I know? Regina, too, you better thank me for this. What's your favorite part? Time travel. Me too. It's amazing. Scary as... Scary? What do you mean? No, nothing. I mean, it's not like this is some multi-dimensional murder box or anything. Right? Huh? Damn it. आवाजामुळे कदाचित मूवी समजली नसेल, पण थोडासा जो एक त्याच्यातला भाग असेल, मी तुम्हाला एक त्याचं समरी सांगतो. या मूवीमध्ये, या क्लिपमध्ये काय दाखवलंय, 1 मिनिट टाइम मशीन म्हटलंय त्याला. ती एक सायन्सची स्टुडंट ती बसलेली असते आणि हा येतो आणि याला तिला इम्प्रेस करायचं असतं. प्रत्येक वेळेस तो एक अटेम्प्ट करतो तिला इम्प्रेस करण्याचा आणि त्याच्या लक्षात येतं की अरे हा अटेम्प्ट थोडा फेल झाला. तर त्याच्याकडे त्यांनी एक डिझाईन केलेलं टाईम मशीन आहे. हां, ते मशीन काय करतं की ते एकदा बटन प्रेस केलं की 1 मिनिट तुम्ही मागे जाता. म्हणजे आता काहीतरी बोललो आणि असं लक्षात आलं रे नाही आपलं चुकलं आहे, तर बटन दाबायचं, पुन्हा टाईममध्ये 1 मिनिट मागे जायचं आणि मग पुन्हा स्वतःला जे काही करेक्ट करायचं असेल त्याप्रमाणे करून पुढे जायचं. तर त्याला असं वाटत होतं की आपण दरवेळेस ते बटन दाबलं की 1 मिनिट मागे गेलो आणि पुन्हा सुरू केलं, इम्प्रेस करायला सुरुवात केली.
तर असे त्यांनी जवळपास 16 वेळा हे सगळे करेक्शन्स करत 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 गेला. आणि मग शेवटी ती त्याला सांगते की मी माझ्यासाठी काय म्हणतात त्याला, म्हणजे माझ्यावर प्रेम करण्यासाठी किंवा माझ्यावर मला इम्प्रेस करण्यासाठी असे अनेकांना बघितलं आहे, पण माझ्यासाठी प्रत्यक्षात मरणारा तुझ्यासारखा एकमेव. तर तो म्हणतो मरणारा म्हणजे काय. मग ती सांगते त्याला की तू हे जे काही प्रत्येक वेळेस बटन प्रेस केलं ना, त्या प्रत्येक वेळेस तुझा मृत्यू झालेला आहे. तो म्हणतो असं कसं शक्य आहे, मी तर फक्त 1 मिनिट टाईममध्ये मागे जातो. तर ती सांगते की नाही, क्वांटम फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्याच्याप्रमाणे असं वेळेमध्ये मागे कधी जाणं शक्य नाही आहे. जे काही असेल ते तिथेच, तुझा प्रत्येक वेळेस तू बटन प्रेस केलं की तुझा मृत्यू झाला. आणि म्हणून ते जे नंतर दाखवलं आहे ना की ती जी ओरडत असते की अरे हा मेला आहे, त्याला हलवायला जाते किंवा हे काही, तशा प्रत्येक जेव्हा जेव्हा त्यांनी बटन प्रेस केलं होतं तेव्हा तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपण जी विदुरथाची पद्मराजाची कथा ऐकली, म्हणजे माझं तर स्ट्रॉंग फिलिंग आहे की कुठून तरी योग वासिष्ठमधूनच ही कन्सेप्ट उचलली असेल. प्रत्येक वेळेस स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये तिला ॲज इट इज तसंच्या तसंच बघितलं. तुम्हाला आठवत असेल मी काल परवाकडे हा विषय सांगितला होता की एखादी व्यक्ती बसलेली आहे, माझंच उदाहरण दिलं की आणखी कोणाचं असेल, बसलेली एखाद्या गोष्टीत चाललेले आहेत आणि इतके फिवरिश आहेत त्या गोष्टीच्या बाबतीत की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ॲज इट इज पूर्ण तसंच्या तसं विश्व समोर निर्माण केलं आणि त्या विश्वात कंटिन्यू. म्हणजे आपला मृत्यू झाला हे या गोष्टीची जाणीवही नाही, किंवा जेव्हा झाला असेल तेव्हा त्यांनी जे काही इमॅजिन केलं असेल त्याच्यामध्ये पुढचं विश्व. आणि जे विदुरथ राजाच्या बाबतीत इथे सरस्वतींनी सांगितलं की त्याला पहिल्यांदा असं वाटलं की अच्छा माझा जन्म अमुक कुळात, अमुक इक्ष्वाकू कुळामध्ये अमुक राजाकडे वगैरे असं झाला. परंतु प्रत्यक्षामध्ये सरस्वती म्हणते की असं नाही, तू फक्त मृत्यूच्या वेळेस इमॅजिन केलं आणि ते सगळं तुझं जग, जसं सिनेमाचा पडदा त्याच्यावरती जसं सगळं दिसायला लागतं तसं तू इमॅजिन केलेलं जग तुझ्यासमोर हजर झालं. त्याच्यात हे सगळं इमॅजिनेशन आहे की मी अमक्याच्या घरी जन्मलो, हे माझे नातेवाईक, हे माझे मंत्री, हे माझे सभापती वगैरे, हे सगळं एक केवळ इमॅजिनेशन. त्या मोमेंटला तो हे निर्माण केलं. तर ती गोष्ट स्पष्ट करणारी ही छोटीशी क्लिप होती की तो प्रत्येक वेळेस टाईम मशीनमध्ये 1 मिनिट मागे जायचा प्रयत्न करतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. तो तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वतःचं विश्व निर्माण करतो. तीच जी मुलगी असते तीच तिथे ती निर्माण करते, तिला स्वतःच्या संकल्पाने निर्माण करतो आणि तिचासुद्धा तिच्या मनात काय असेल हे सुद्धा तो तिच्याकडनं सेम एक्सपेक्ट करतो. इथे प्रश्न असा असेल की ठीक आहे ह्यानी निर्माण केलं, पण ती सुद्धा ते कसं काय सांगते की तू दरवेळेस तुझा मृत्यू झालेला आहे म्हणून, राईट. तर हा भाग या क्लिपमध्ये त्यांनी व्यवस्थित काय म्हणतात त्याला फक्त निर्माण करण्याचं एक्सप्लेन केलं. परंतु तिला जो कॉन्शियसनेस असतो, तिची जी भावना असते की अरे हा प्रत्येक वेळेस तो प्रयत्न करतो आहे आणि यांनी कधीतरी माझ्यासाठी प्रयत्न केले होते, मी सुद्धा प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत निर्माण होत आली आहे, हे कसं शक्य आहे. तर हे केवळ त्याच्या संकल्पामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. मुळात जास्त कॉम्प्लेक्सिटीमध्ये पुन्हा आपल्याला जाण्याची गरज नाही. ही जी कन्सेप्ट आहे, केव्हाही तो जो पुढचं जीवन असतं हे सगळं त्या संकल्पामध्ये होतं. आता इथे अनेक प्रश्न येतील, या प्रश्नांच्या बाबतीत आपण थोडं उद्या विचार करू. एक प्रश्न असा येईल की चला भारतीय संस्कृतीमध्ये स्वर्ग, नरक, मृत्यूनंतर असं सगळं ह्या आहेत, बाकीच्या संस्कृतींचं काय, त्या लोकांच्या बाबतीत काय होतं, स्वर्ग खरोखर असतो का, नरक खरोखर असतं का, ह्या सगळ्या वेदना, भोग हे सगळे खरंच असतात का. एकीकडे म्हणतात सगळं काही स्वप्नमय आहे, मग हे सगळं कसं काय दिसू शकतं, स्वर्गाचा अनुभव कसा घेतो, तो आपल्या मनावरती अवलंबून असतो का. हे अनेक प्रश्न आहे. याच्यानंतर जीवाचा पुढचा प्रवास कसा, मग आपल्या याच्यामध्ये हे जे काही संस्कार सांगितलेले आहेत, अंतिम संस्कार सांगितले आहेत, त्याच्यानंतर मग पुढचं श्राद्ध, पिंडदान वगैरे हे सगळं सांगितलं आहे, यांना काही अर्थ आहे का. एका जीवाची इच्छा, मग त्याच्या नातेवाईकांची इच्छा, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ आहे का, असे अनेक प्रश्न असतील. तर हे सगळे आपण पुढचे 1-2 एपिसोड्स याच्यावरती चर्चा करत राहू. आज एक महत्त्वाची गोष्ट जी मी मगाशी सांगितली की हा सगळा जो खेळ चालला आहे एका सृष्टीतून, एका जीवनातून दुसऱ्या जीवनात, चांगले कार्य केले म्हणून पुण्यवान आहोत. आणि एकच आव्हान राहील, हाही विषय पुन्हा होईल चर्चेला. आव्हान असंच आहे की जर कळतं आहे आपल्याला की आपली प्रगती होते आहे आणि ही प्रगती थोडी फास्ट करावी. कशाला, जेवढं काही जीवन उरलेलं आहे आपल्याला माहिती आहे किती जीवन उरलेलं आहे, तर ह्या उरलेल्या जीवनामध्ये जरा आणखी नेट मारून शक्य असेल तर सुटून जावं. कशाला पुन्हा आणखी आज
समजा 3 BHK मध्ये जन्माला आलो, उद्या पेंटहाऊसमध्ये किंवा महालात जन्माला येऊ, त्याच्यानंतर आणखी कुठेतरी राजवाड्यात जन्माला येऊ, असं करत बसण्यापेक्षा आणि पुन्हा इथे फेऱ्या मारत बसण्यापेक्षा आजच सुटावं आणि निघून जावं. वाट बघायची कशाला, पुन्हा पुन्हा कशाला फेऱ्या मारायच्या. तर हे जर कळलं असेल तर प्रयत्न आत्तापासून त्यासाठी करायचे. आणि हे प्रयत्न कसे करायचे, तर आज एक गोष्ट सांगतो, आज एक मार्ग सांगतो. त्याचा उपयोग जरूर करा. आणि त्याच्यानंतर आणखी बाकीचे मार्ग आहेत, तर ते सुद्धा आपण पुढे त्यांचा उपयोग करत राहू. परंतु हा मार्ग निश्चितपणे मदत करेल असं मला खात्री आहे. आणि 1-2 ठिकाणी मी याच्याबद्दल ऐकलेलं आहे, या मार्गाबद्दल. तो मन आपलं निश्चितपणे शांत करायला मदत करतं. बाकी तर आहे, साधुसंग आहे, आपल्याला अनेक कार्य आहेत. आपल्याला योग वासिष्ठचा प्रचार करायचा असेल किंवा आणखी कुठलं चांगलं कार्य करायचं असेल, त्यासाठी जीवनातला एक अंश निश्चित द्या. परंतु हे सगळं करता करता स्वतःवरती कार्य करणं आवश्यक आहे. तर आज थोडंसं कार्य स्वतःवरती करू. मगाशी मी तुम्हाला सत्र सुरू होताना आवाहन केलं होतं की जो काही तुमचा आवडीचा मंत्र असेल त्या मंत्राचं स्मरण करूया आणि तो मंत्र आपल्यासोबत तयार ठेवा. डोळे मिटूया, शांत स्वस्थ बसूया. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती ठेवू. हळूहळू आपला श्वास स्थिर होतो आहे. आज काहीतरी नवीन शिकणार आहोत. हे ज्ञान व्यवस्थित प्राप्त व्हावं, त्यात कुठलंही विघ्न येऊ नये, म्हणून प्रथम श्री गणेशाचं स्मरण करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. त्यांनी सतत आपल्यासोबत राहावं. त्यांनी ज्ञानाची ओळख करून द्यावी. ते ज्ञान आपल्यासोबत पक्क ठेवावं. पुन्हा एकदा आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जाऊ. श्वासाची गती बघूया, त्याची खोली बघूया. आपला श्वास आपला सगळ्यात चांगला मित्र आहे. हाच एक असा आहे की ज्याचं स्मरण सतत केलं, ज्याच्या बाबतीत आपण सजग राहिलो, की हे सगळं भ्रम, स्वप्नमय जग आपोआप शांत होतं.
आपलं लक्ष असो अथवा नसो, हा श्वास सुरूच राहतो. पण याच्याकडे लक्ष दिल्यावरती आपल्या शरीरावर, आपल्या मनावर हा श्वास अतिशय सकारात्मक परिणाम करतो. फक्त वर्तमान काळातच नाही, पुढे होऊ घातलेल्या कित्येक गोष्टींचा पाया या श्वासावरती लक्ष दिलं तर तो मजबूत होतो. आत्ताच्या श्वासात भविष्य दडलेलं असतं. म्हणून या श्वासाला आणखी शक्तिमान करूया. कधी कधी मनाला नुसत्या श्वासावर लक्ष ठेवायला कंटाळा येतो. मग आणखी एका मित्राच्या मदतीने या श्वासाला आणि स्वतःला शक्तिमान बनवूया. हा आणखी एक मित्र म्हणजे आपला आवडीचा मंत्र. आपल्या मंत्राचे साधारण 2 भाग करता येतील. श्वास घेताना एक भाग आणि सोडताना दुसरा भाग. जसं ओम नमः शिवाय म्हणत असू, तर श्वास घेताना मनातल्या मनात ओम येईल आणि सोडताना नमः शिवाय. श्वासाची जी गती असेल तिला नियंत्रित करायची गरज नाही. त्या गतीसोबतच या मित्राला फक्त सोबत ठेवायचं. दीर्घकाळ श्वास आतमध्ये येणार असेल तर दीर्घकाळ ओम, पटकन संपणार असेल तर पटकन नमः शिवाय. आपला आवडीचा मंत्र आपल्या श्वासासोबत जोडूया. इथून पुढे जेव्हा जेव्हा शक्य आहे कुठल्याही बंधन किंवा काळ वेळ यांची पर्वा न करता श्वास चालू आहे, श्वासासोबत मंत्रही चालू ठेवायचा. मग ते व्यायाम करताना असू द्या, प्राणायाम करताना असू द्या, साधं फिरताना असू द्या, कुठलंही कार्य, आंघोळ असेल, स्वयंपाक असेल, जेव्हा शक्य आहे तेव्हा श्वास आणि मंत्र.
अगदी झोपताना सुद्धा जोपर्यंत जाग आहे तोपर्यंत. आत येणाऱ्या श्वासासोबत मंत्राचा एक भाग, बाहेर जाणाऱ्या श्वासासोबत मंत्राचा दुसरा. हा काही नियम आहे किंवा मंत्र आहे असं नाही. हे चुकलं, लक्षात नाही राहिलं, किंवा अख्खा मंत्र श्वास घेताना म्हटला किंवा अख्खा मंत्र श्वास सोडताना म्हटला म्हणजे काही बिघडलं अशातला प्रकार नाही. अगदी सहजतेने. ह्याचे चांगले परिणाम जे व्हायचे ते होते. कुठल्या परिणामांची अपेक्षा करून म्हणून करायचं आहे असंही नाही. मंत्रासह खोल दीर्घ श्वास घेऊया आणि मंत्रासह सोडून द्या. पुन्हा एकदा मंत्रासह खोल दीर्घ श्वास घेऊया आणि मंत्रासह सोडू. स्वतः प्रती सजग होऊ. वातावरणाप्रती सजग होऊ. हळूवार आपले डोळे उघडूया. ओम गुरवे नमः. जय श्रीराम, जय गुरुदेव. आज इथे थांबू. उरलेलं सत्र आपण उद्या घेऊ. प्रश्न असतील थोडा पेशन्स ठेवा. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्या परवाकडे मिळतील. तरी काही प्रश्न घेऊ आणि सगळ्यांची उत्तरं बहुतेक मी हेच सांगेल, उद्या विचार करू म्हणून. ठीक आहे, सांगा अथर्व. सर मला असा प्रश्न होता की तुम्ही काल जे स्टोरी सांगितली पद्मराजाची आणि लीलाची, तर तेव्हा जेव्हा पद्मराजाचा मृत्यू झाला होता तेव्हा लीलाने जेव्हा सरस्वतीला प्रसन्न करून ते सगळे जर्नी पाहिली, तर तेव्हा पद्मराजाचं शरीर तसंच पडलेलं होतं. हो बरोबर. तर मग तेव्हा टाइम मला काय झालं होतं, तेव्हा पॉज होऊन घेतला होता का टाइम? नाही, त्याच्यात साधारण पृथ्वीवरचा 1 महिना गेला होता असं म्हटलंय या सगळ्या ह्याच्यात.
पुढे आलाय. लीला विचारते हा प्रश्न की आता तिथे किती वेळ झाला, किती दिवस आपण असं बघत होतो, कुठल्या वेळेच्या हिशोबाने. तर पद्मराजाच्या वेळेच्या हिशोबाने साधारण 1 महिना त्यांना झाला होता. ही गोष्ट येईल पुरी करता करता हे सगळे प्रश्न त्यांची उत्तरं येतील तिथे आहे. त्या शरीराचा अंत्यसंस्कार नाही केला का सर मग जेव्हा? कोणाचा? पद्मराजाचा? हो. हां, त्यांना सूचना तशाच होत्या ना, याचं शरीर फुलात झाकून ठेवायचं म्हणून. सुरुवातीलाच म्हटलं होतं, सरस्वतीने लीलाला सांगितलं होतं याचं शरीर फुलांमध्ये झाकून ठेव. लीलाने आपल्या सेवकांना सांगून ठेवलं की याचं शरीर झाकून ठेवा. ते हे नाही करायचं, अंत्यसंस्कार नाही करायचं. उलट तिचं शरीर संपलं आणि तिच्या शरीराचा अंत्यसंस्कार झाला होता. हे पुढे आहे गोष्टीमध्ये आहे. सुंदर सुंदर भाग आहेत त्याच्यात, येतील ते. हो सर, चालेल. थँक्यू. हा, संजयजी. नमस्कार यतीनजी. नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा एक छोटासा प्रश्न आहे. कालपासून मी तुमच्या त्या मृत्यू व्हायच्या विवरणावर थोडा विचार करत होतो. आपण म्हणतो की मृत्यू होतो तेव्हा आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सगळं सूक्ष्म देहात असतं, बरोबर? त्यामुळे मृत्यू होताना शरीरात जरी गेलं असलं तरी मन, बुद्धी, अहंकार आणि हे सगळं जे सूक्ष्म देह असतो बाहेर जातो. पण त्याच्यात सगळं मन म्हणजे विचार करण्याची शक्ती किंवा बुद्धी हे सगळं असतं. पण त्यावेळेस आपण आपल्या शरीरामुळे, ज्ञानेंद्रियामुळे त्याला बघता येतं किंवा ऐकता येतं किंवा हे जे ज्ञान शरीरामुळे मिळतं. मग असं झालं सूक्ष्मदेव जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला दिसतं आणि ऐकता येतं का? म्हणजे तो बघू शकतो का? कारण हे सगळं करण्याकरता ज्ञानेंद्रिय आवश्यकता असतात. मग हे जर देहाचे ज्ञानेंद्रिय निघून गेली, म्हणजे देह निघून गेला, तर त्या सूक्ष्मदेहाला बघणं, ऐकणं, स्पर्श हे कसं काय शक्य होत असेल किंवा ते शक्य होतं का? हा एक मला प्रश्न पडलाय कालपासून. तो एक मी म्हटलं तुम्हाला विचारावा. सूक्ष्म देहाचा आपण मध्ये असा विषय केला होता की लीला आणि सरस्वती जेव्हा आकाशात भेटतात, ते सूक्ष्म देहाने भेटतात, एक दुसऱ्याशी बोलतात, चर्चा करतात. इथे आता ते विदुरथाकडे आल्या किंवा काय, तर त्याच्यामध्ये हे सगळे विषय तिथे म्हटले की त्यांना सूक्ष्म देहाला या सगळ्या शक्ती असतात. हा अनुभव त्यांचा असतो. आणि पण सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत जर बोलायचं झालं इथे, तर सर्वसामान्य माणसांसाठी या संकल्पनाच बऱ्यापैकी असतात. उद्या सगळं याच्यावरती चर्चा होईल. श्राद्ध पक्षाचा जेव्हा विषय येईल तेव्हा त्याचं महत्त्व किंवा त्या जीवाच्या दृष्टीने त्याचे काय इम्प्रेशन्स असतात, काय वाटतं, हे सगळं तिथे उद्या येते. तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर, सिद्धांसाठी सगळं शक्य आहे. सामान्य व्यक्तीसाठी ह्या काही ते असं प्रत्यक्ष बघतात किंवा काय अशातला भाग नाही आहे. त्यांना ते नसतं शक्य. अच्छा. आणि दुसरं मला सांगायचं होतं की तुम्ही आज जो मंत्राचा आधार घ्यायचा जो श्वासोच्छ्वास करताना सांगितलं, ते गेल्या अनेक वर्षापासून मी करतोय. त्यामुळे माझा हात माझ्या आज पाठीवर गेला. म्हणजे हे सगळं मी फॉलो करतोय ऑलरेडी. त्यामुळे मला हे आधीपासून म्हणजे कल्पना होती, तो मी त्याचा वापर करत होतो मी. म्हणजे इव्हन नमस्कार घालता, साष्टांग नमस्कार घालताना म्हणा किंवा प्राणायाम करताना म्हणा किंवा रात्री झोपताना म्हणा, श्वासाबरोबर आपला जो मंत्र असतो त्याचा चालू ठेवायचं आणि श्वासाच्या जोडीला. हे मी बऱ्याच वर्षापासून करतोय. म्हणजे छान छान. मला तुम्ही आज सांगितल्याप्रमाणे माझा हात माझ्या पाठीवर गेला. म्हणजे धन्यवाद. धन्यवाद. हा, राजेंद्र सराफ. जय गुरुदेव भैया. जय गुरुदेव. आता जे तुम्ही मंत्र जे सांगितला तो आपल्याला आवडणारा कुठलाही मंत्र घ्यायचा आहे किंवा गुरुमंत्र जो दिलेला आहे सहज समाधीमध्ये आपल्याला जो देतात तो बीजमंत्र असतो. कुठलाही तो बीजमंत्र असतो. तो एरवी नाही घ्यायचा. एरवी तुम्ही दुसरी गोष्ट, तो नाही घ्यायचा. बरोबर. हा, बरोबर. तेच त्यांनीच सांगितलेलं होतं की तो नाही घ्यायचा. म्हटलं एकदा विचारून घ्या, कन्फर्म करून घ्या. तो सोडून कुठलाही घ्यायचा त्याला सोडून. ओके, थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, भोसले साहेब. आवाज येतो सर? हो, येतोय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ते तुम्ही म्हणता सर शरीर ठेवायला सांगितलं होतं त्यांनी, पण हे शरीर तर नाशिवंत असतं, मग तिथं कसं काय राहिलं? शरीर ठेवायला सांगितलं होतं आणि नाशवंत असतं, पण विशिष्ट प्रकारच्या फुलांमध्ये, औषधांमध्ये, द्रव्यांमध्ये ठेवलं तर ते राहतं. इव्हन दशरथ राजाच्या बाबतीत जर बघितलं, ती गोष्ट आठवत असेल,
तर तिथे दशरथ राजाच्या मृत्यूच्या वेळेस कोणताही मुलगा नव्हता. भरत शत्रुघ्न तर हे इथे होते, मामाकडे होते. तर ते येईपर्यंत त्यांना तेलामध्ये ठेवलं होतं. शरीर टिकवता येतं, आजही टिकवतात, अनेक पद्धती आहेत. इव्हन तुम्ही जर इजिप्तचे पिरामिड्स वगैरे त्यांच्या बाबतीत ऐकलं तर त्यांनी विशिष्ट पद्धतीने ते ठेवलेले असतात शरीर. पण त्याच्यावर आता प्रत्येक धर्मग्रंथात काय ना काहीतरी संस्कार सांगितलेले असतात, त्याचे काय? आणि संस्कार हे कशासाठी असतात? तर संस्कार हे सर्वसाधारण की त्या माणसाला गती मिळाली, म्हणजे मला जे काय ऐकतो आपण वगैरे त्या दृष्टिकोनातून मी विचारलाय प्रश्न. मग त्यांचं कसं काय होतं? नाही, तिची इच्छाच तशी होती बायकोची की त्या राजाचा जीव तिथे राहावा आणि त्याचं शरीर हे टिकून राहावं. तो कारण परत येणार असं काहीतरी पुढचं त्या सरस्वतीच्या दृष्टिकोनातून असेल, म्हणून तिने म्हटलं की शरीर ठीक ठेवा, शरीराला इच्छा आणि नष्ट करू नका. संस्कार हे दोन तुम्हाला असं नाही वाटत का की हे एकमेकाला म्हणजे क्रॉस करतंय? संस्काराशिवाय तर कुठली वस्तू टिकू शकत नाही ना, कुठलाही, कारण साधा नियम आहे. बरोबर आहे, पण ते उत्तर जर सरस्वतीने दिलेलं आहे, देवी सरस्वती जर सांगते तर काहीतरी तिच्या मागे कारण असेल ना. Logic वगैरे असं नाही तर तिने तर तेच सांगितलं असतं की नाही तू शरीराला ठेव म्हणते, परंतु संस्काराचं कारण संस्कार महत्वाचे. पण देवीने तसं म्हटलं नाही, ती म्हणाली की नाही शरीर ठेव, शरीराला टिकव, नाही का. तिला चॅलेंज करणं कसं करणं देवी सरस्वतीने जर म्हटलं. सृष्टीच्या विरुद्धच हा नियम झाला ना सर. प्रत्येक ग्रंथात किंवा प्रत्येक ठिकाणी हे आहेच ना, संस्कार इज अ मस्ट. हो आहे ना, मी तेच म्हणतोय, अनेक ठिकाणी ते सांगितलंय संस्कार मस्ट आहेत. पण जर सरस्वती म्हणत असेल तर मग मी त्याला चॅलेंज नाही करणार. तिने म्हटलं ठेवा तर ठेवा, पुढे काहीतरी तिच्या दृष्टीने असेल ना. अनेक ठिकाणी असे रेफरन्सेस असतील की शरीर हे ठेवलं आहे काही का, त्याच्यावर लगेच संस्कार नाही केले, जे काही कारण असतील त्या कारणांमध्ये टिकवले. नंतर चर्चा करू सर. हो जरूर. ओके सर. आपल्याला अधिकार नाही, मी एक सांगतो पुन्हा, मी या गोष्टीचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने देईल. ग्रंथामध्ये सरस्वती देवीने सांगितलं आहे म्हणून ते शरीर ठेवलं. आपण आपल्या मताने कोणाचं तरी शरीर ठेवा असं सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण उद्या एखाद्या सिद्ध पुरुषाने म्हटलं अमुक करा तर करा, त्याला काही हे नसतं, चॉईसेस नसतात. आणि धर्मग्रंथामध्ये कन्फ्लिक्ट्स म्हणजे ज्याला संघर्ष म्हणून, एकाने एक सांगितलं दुसऱ्याने दुसरं सांगितलं, अशा गोष्टी भरपूर असतात. त्या प्रत्येकाचा तिथे तिथे जो संदर्भ असतो त्याप्रमाणे बघायला पाहिजे. योग वासिष्ठामध्ये पूर्वी सांगितलं आहे, इथून तर आणखी पुढे अनेक विचित्र गोष्टी येतील. त्या गोष्टींचा स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ काढून त्याचा उपयोग करून नाही घ्यायचा आहे. त्या गोष्टीचा तिथे काय संदर्भ होता तेवढ्यापुरती ती गोष्ट आहे. कुठल्याही याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या जातात, लहान मुलांना गोष्टी सांगतो तर त्या कशासाठी सांगतात, ती एखादी विषय कळावा म्हणून. इथे हा विषय कळवण्यासाठी तर त्यांनी थोडक्यात तसं म्हणजे हे सांगितलं. सगळं सापेक्षच चाललोय म्हणा. हो तसंच समजा. ठीक ठीक आहे. जय गुरुदेव. जय गुरु. कोण आहे अनम्यूट? ठीक आहे, चला थांबायचं इथे विद्याधरजी. येस सर. ओके, उद्या भेटू. अच्छा, आशाजींना एक प्रश्न आहे, पटकन घेऊ. हा, आशाजी अनम्यूट करा स्वतः. सर, हां बोला. माझा प्रश्न मी चॅट बॉक्स मध्ये टाकलाय. अच्छा, बीजमंत्र क्या म्हणायचा हा प्रश्न नाही. नाही 84 योनीबद्दलचं विचारलंय मी. अच्छा, तो माझ्याकडे नाही आला, तुमच्याकडे आलाय का विद्याधरजी? असू दे, मी विचारते तुम्हाला की आपण 84 लाख योनीमधनं फिरतो ना जीव आपला, तर मग इथे तर प्रत्येक वेळी माणसंच तयार झालेली आहेत त्याची. प्रत्येक वेळेस काय माणसाचाच जन्म दाखवलाय याच्यामध्ये. नाही, असं नाही. लीलाच्या 800 जन्म सांगितले ना. ती विद्याधरी होती, मग लता झाली, प्राणी झाली, सगळं काही सांगितलं. ते तिचा नवरा परत नवराच राहिला ना तो. हो, पण तीनच गोष्टींवरून तुम्ही इन्फरन्स काढताय. लीलाला जेव्हा तिचे पूर्वीचे जन्म आठवले, वसिष्ठ ऋषींच्या म्हणजे वसिष्ठ ब्राह्मणाच्या आणि त्या अरुंधतीच्या अगोदरचे,
तिच्यात तिने 800 जन्म सांगितले. अच्छा अच्छा अच्छा. हा, तो विषय आणि मग कदाचित त्याचे पण तसेच असतील का, म्हणजे मग तिच्या नवऱ्याचे त्याचे म्हणजे त्या वेगवेगळे राजा जन्म असू शकतात. हो ते हो तेच असतील असं नाही आहे आवश्यक की एकच नवरा आणि एकच बायको. अच्छा. हा, इथे बरं. तो योग आहे, पण अदरवाईज तसं नाही आहे. की लक्ष द्या इकडे, मी पुन्हा सांगेल की हा संदर्भ कशासाठी आहे. ही गोष्ट हे असं घडलं तसं घडलं आणि याच्यावरून तसे इन्फरन्सेस नाही करायचे. आपल्या गोष्टीचा संदर्भ हा त्या मृत्यू आणि किंवा हे जीवन गोष्टी जे केलेलं आहे हे केवळ आपल्या स्वप्नामुळे होतं म्हणून. बीज मंत्र केव्हा म्हणायचा? जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुम्हाला जेव्हा सांगितलं आहे तेव्हा. जसं हा प्रश्न एक इथे आला होता म्हणून मी सांगतो की जे काही सांगितलं होतं त्याप्रमाणे करायचं. ठीक आहे, आपल्या गुरूंनी दिलेलं असतं, गुरूंनी जसं सांगितलं तसं ते करायचं. चला थांबूया, उद्या भेटू आपण. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय श्री